नमस्कार. महाराष्ट्र माझाच्या काय सांगाल या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार विकी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. त्यांची निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय आहे व पुढील 5 वर्षामध्ये ते या प्रभागासाठी नेमके कोणते उपक्रम राबवणार आहेत ते आपण या विशेष भागात जाणून घेणार. विकीजी, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. तुमचं चिन्ह काय आहे? कोणत्या प्रभागात तुम्ही उभे आहात? काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी उभा आहे. माझं चिन्ह आहे फॅन निशाणी. मी ज्या प्रभागामधून उभा आहे तो एक जॉग्राफिकली बघायला गेलो तर 52,000 हा मतदारसंघ आहे. प्रभाग क्रमांक 4 अ मधून मी उभा आहे. माझ्या समोर जो प्रतिस्पर्धी उभा आहे त्यांनी 2017 पासून ते 2025 पर्यंत काय काम केलंय आणि मी 2017 पासून 2025 पर्यंत काय काम केलंय याचा परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता. तो जो उमेदवार आहे 2012 पासून ते 2025 पर्यंत त्याच उमेदवाराला लोकांनी एक सिम्बॉल बघून लोकांना निवडून दिलेला आहे. त्याचा 5 रुपयाचा निधी कुठे गेला असा लोकांच्या मनात ते प्रश्न आहे. जो प्रभाग क्रमांक 4 मधून माझ्या समोर प्रतिस्पर्धी उभा आहे त्याचा मत तिकडे नाहीये. तो प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहतो. त्याचा ऑफिस जनसंपर्क कार्यालय इकडे नाही. लोकांना ज्यावेळी लोकांना नगरसेवक प्रमाणपत्र द्यावं लागतं, लोकांना शिफारिश पत्र द्यावं लागतं, त्या माणसांनी कधी कोणाला सही शिक्का म्हणून ओळखपत्रही दिलं नाही. आणि आज केवळ निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये तो माझ्या समोर उभा राहिला आहे. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे या प्रभाग क्रमांक 4 च्या जनतेला, मी केलेलं काम बघा आणि त्यांनी केलेलं काम बघा. मी जे माध्यमातून लोकांच्या जनसंपर्काच्या माध्यमातून मला जेवढं काही करता आलं माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी लोकांसमोर मांडलेलं आहे. आणि त्यांनी 2012 पासून 2025 पर्यंत काय काम केलं हे आपण पाहू शकता. आपण शिवसेनेचे पदाधिकारी देखील होता. आपले वडील हे ठाण्याचे माजी महापौर देखील होते. विशेष म्हणजे आपण युवा सेनेमध्ये सक्रिय रूपाने कार्य देखील करत होता. तरी देखील आपल्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी का वाटली? याच्या मागचं काय रहस्य आहे? काय सांगाल याबद्दल? बघा, ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आहे मध्ये मी जनतेने मला सांगितलं का आपण या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. कारण की माझ्यासमोर जो प्रतिस्पर्धी आहे मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, मी त्या माणसाच्या विरोधात उभा राहिलेलो आहे. माझी लढाई फक्त ना फक्त त्या माणसाच्या विरोधात आहे. आणि माझ्या वडिलांनी जे काही केलेलं आहे ते तुम्ही पण पाहिलेलं आहे. आणि या गांधीनगर आणि नलपाडाचे आम्ही काही घरात बसणारे लोक नाहीये. आम्ही लोकांच्या मनामध्ये दिलामध्ये राज करणारे लोक आहेत. एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगू. आपल्या प्रभागातील निवडणुकीची प्रचार रॅली ही पूर्ण ठाणे शहराचं लक्ष वेधत आहे. मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमवण्यात आपण यशस्वी ठरत आहात. याच्या मागचं रहस्य काय आहे? काय सांगाल याबद्दल? बघा, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, आताही सांगतो का मी जे काम केलंय ते कामाचा पाठबळ मला लोकांनी त्या रॅलीच्या निमित्ताने मला दिलेला आहे. मी जेव्हा माझा प्रभाग क्रमांक 4 अ मधून मी उमेदवारी मागितली होती त्यावेळी माझा तिकीटही कापला गेला. आणि त्या ठिकाणी मी जेव्हा एक इच्छुक उमेदवार होतो, मला अनेक लोकांनी माझ्या गांधीनगर नलपाडा असो का प्रभाग क्रमांक 4 मधून जेवढी काही जनता असेल त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं, साहेब तुम्ही उभे राहावा. आणि ही निवडणूक माझी नाही, ही फक्त ना फक्त जनतेची निवडणूक आहे. आणि माझ्याकडे कुठलेच अजेंडा राहिलेले नाही. माझ्याकडे फक्त एकच अजेंडा आहे, तो विकास. वोट फॉर विजन हाच मी अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेलेलो आहे. मी किती काम केलं आणि त्या माणसाने किती काम केलं. ही काय देशाच्या पंतप्रधान यांची निवडणूक नाहीये. ही काय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवडणूक नाहीये. ही फक्त ना फक्त नगरपालिकेची निवडणूक आहे. आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आपण लोकांपर्यंत किती ऍक्सेसिबिलिटी राहू शकतो, आपले विजन काय आहे, आपण किती या प्रभाग क्रमांक 4 मध्ये किती विकास करू शकतो, किती निधी आणू शकतो, हा एक मुद्दा आहे. मी एक युवक आहे.
मी सुशिक्षित आहे, मी लॉयर आहे. 2 पुस्तकांचं ज्ञान घेऊन मी पुढे जात आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 4 मधून जर मला लोकांनी निवडून दिलं, तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या कालखंडात एक नवीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन या ठिकाणी देतो. प्रभागात आपण अनेक कामं देखील केली आहेत. थोडक्यात केलेल्या कामांचा आढावा काय आहे? या 8 वर्षामध्ये आपण केलेली कामं कोणती आहेत? थोडक्यात काय सांगाल याबद्दल? सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमच्याकडे जेवढे काही अम्युनिटी प्लॉट्स या ठिकाणी आहेत, तुम्ही पार्किंगचा मुद्दा हा बघू शकता. त्यानंतर SRAच्या मुद्द्यामध्ये अनेक लोकांची जी समस्या या ठिकाणी बरेच वर्षापासून प्रलंबित राहिली होती, तो एक मुद्दा आहे. आणि एक पाण्याची समस्या या ठिकाणी आहे. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो का 2012 पासून 2025 पर्यंत अनेक हा शहर जेव्हा वाढला गेला, इकडे बरेच आपल्या सोसायटी जी आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था एवढी आपण नाही सुरक्षित करू शकलो. माझा पहिला अजेंडा असा का 24/7 त्या लोकांसाठी, सोसायटीसाठी पाण्याची उपलब्धता करून देऊ, अनेक रोजगार उपलब्ध करून देऊ. या मुद्द्याला घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न, विकीजी, आपण अपक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये उभे आहात. मतदार राजाला काय आवाहन कराल? काय सांगाल याबद्दल? मतदार राजा हा सुज्ञ असतो. मी त्यांना तुमच्या निमित्ताने एवढाच आवाहन करतो का आपण एक चांगल्या उमेदवाराला, एक योग्य उमेदवाराला, एक सुशिक्षित तरुणाला संधी द्या. या संधीचं सोनं करून दाखवा. तर हे होते प्रभाग क्रमांक 4 चे अपक्ष उमेदवार विकी हरिश्चंद्र पाटील. त्यांच्यासोबत आपण संवाद साधला. अशाच प्रकारे विविध उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र माझा, सर्वात पुढे. धन्यवाद.